झोप लागली, स्वप्नाने विक्षेपही झाला, झोपही मोडली गेली, पण स्वप्न पडलं. बरं काय होतं स्वप्नात? स्वप्न असं पडलं बिरबला तू आणि रस्त्याने चालवत होतो. बरं मग आपल्या गप्पा सुरू होत्या. बरं मग गप्पा रंगात आल्या. बरं मग रंगात आलेल्या गप्पांच्या नादात कुठं चालतोय काय चालतोय याचं भान राहिलेलं नाही. बरं मग पुढं चालता 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 दोन खड्डे आले. बरं मग एका खड्ड्यात तू पडला बिरबला, दुसऱ्या खड्ड्यात मी पडलो. बरं मी पडलो ठीक आहे, पण तुम्ही पडला. बरं पुढं ऐक ना, तू या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीनं भरलेला होता, आणि मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधानं भरलेला होता. म्हणजे तू घाणीच्या खड्ड्यात पडला आणि मी मधाच्या खड्ड्यात पडलो. बिरबल म्हणजे हजर जबाबी. तो म्हटला राग येणार नाही तुम्हाला, तर मलाही असं स्वप्न पडलं रात्री, पण राग येणार नाही तर सांगतो. सांग रे तुम्ही आणि मला डोकंच पाहिजे ना, इतके हजर जबाबीपणा उत्तर काय बिरबलाच्या बापानं पुण्य केलं असेल. अकबर बादशाह म्हटलं माझ्या पोरीच्या पायात काटा मोडला.
सगळे रस्ते मखमलीचे करून टाका. बिरबल म्हणे आगाऊपणा करू नको, किंवा पोरी चप्पल आणून भारी भारी, एवढे रस्ते मखमलीचे करणं सोपे आहे का? पण कळलं पाहिजे ना, सुचलं पाहिजे ना. हजार जबाबीपणाचं वैभव बिरबल बापाचं पुण्य होतं. हुशार मुलगा जन्माला घालायचा असेल तर बापांनी तुमच्या माझे असेल पुण्य करायला सुरुवात करा. देव चतुर बनवतो आपल्या पोराला, हे काही मी लिहिलेलं नाही. बिरबलाच्या हुशारीचे अनेक उदाहरण. अरे एकदम बिरबल बादशाकडे गेला, सहज गप्पा मारत बसलेले. बादशाह म्हटलं बिरबला काय बरी का तब्येत वगैरे चांगली म्हणे. वेळ आहे का तुला 10 मिनिट? वेळच वेळ आहे. तो म्हटला अरे मला तुला एक रात्रीचा प्रसंग सांगावा वाटतं. बर काय प्रसंग? फार चांगला आहे आणि तुझ्या दृष्टीने थोडं वाईट आहे. म्हणजे काय? बापही हुशार आहे आणि मुलगाही हुशार आहे, घडत नाही असं. किंवा बाप एखाद्या वेळेला सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना हुशारी चालत नसेल, पण आपलं आयुष्यभराचं जोडलेलं सर्व संस्काराचं नैतिक धन पोरामध्ये बाप देत असतो. बापाकडूनच लेकराला हुशारी मिळते. पितृपुण्येन चतुरहा, बापाच्या पुण्याने मनुष्य चतुर होतो. ज्याच्या बापानं पुण्य केलं त्याचा मुलगा चतुर होणार. सगळ्याची असते या महाराष्ट्रात. कोणी पुण्य केलं असेल तर मला असं वाटतं भाऊ कदमच्या बापानं केलं असेल. काय डोकं दिलं परमेश्वराला, परमेश्वराला. तुम्ही पाहा, एक कर्नाटकाचा माणूस त्याला विचारतो का रे लग्न झालं का? झालं म्हणे. तुझं झालं का? झालं झालं. याला त्याला विचारलं काय म्हणतात कर्नाटकात लग्नाला? तो म्हणतो कल्याण. त्याला विचारलं का रे महाराष्ट्रात उभार लागतो. आणि कार्यक्रम दिव्य, कार्यक्रम भव्य करायला पैसा लागतो, पण कार्यक्रम दिव्य करायला आशीर्वाद लागतो. भव्यतेमध्ये आणि दिव्यतेमध्ये अन्य साधारण फरक आहे. आपण आग्र्याला गेलो तो टोपी खाली पडेपर्यंत पाहावं लागतं, ती आग्र्याची भव्यता आहे. पण आळंदीला गेलो तर मस्तक टेकून माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं, ती दिव्यता आहे. भारतीय संप्रदाय भव्यतेकडून दिव्यतेपर्यंत नेणारा प्रवास करणारा संप्रदाय. अज्ञानाकडून अधिक जेणे सुखी झाले तेही सुख राहिले माझे मनी. कामदाम माझे केशवाचे पायी दीननिशी पायी घरपलो. नामा मरे जगी आला पेला बघाला, नामा मरे जगी आला पेला बघाला. हरी सापडला विटेवरी कामधाम माझे केशवाची पायी दीननिशी पायी घरपलो. मुक्ताबाई नमो. या ठिकाणी या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी अभिषेक सोहळ्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि सर्व गुरुबंधूंना विनंती त्यांनी गर्दी न करता शांत चित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे.